इकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून आगामी काळामध्ये मतमतांतर होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी केली। मात्र त्यावरती आज शरद पवारांनी आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं सांगितलंय। आता पवारांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार सांगतात तेच योग्य असल्याचं सांगत राऊतांनी परवा केलेल्या वक्तव्यानंतर एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून नेमका काय वाद सुरू आहे आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। त्याच्यात कोणतीही एखादी व्यक्ती आमचा निर्णय समन्वय सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। महाआघाडी हाच आमचा चेहरा आहे ना, बरोबर आहे त्यांचं म्हणणं। शरद पवार साहेब आहेत ते, महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। पण महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष एकत्र आहेत, इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये। शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।